हजारदा कानी कपाळी ओरडत आले की मला घर सांभाळणारी सून हवी आहे म्हणून, पण नाही. इथे माझ्या इच्छेचा आदर करणारा कोण आहे का? करताय का कोणी विचार? तुझ्या प्रेमाचा आदर म्हणून त्या मुलीशी लग्न लावून द्यायला तयार झाले मी, पण तू काही नाही रे, तुला आईचं पडलेलंच नाहीये. त्या मुलीशी लग्न झाल्यानंतर माझ्याकडून सेवा करून घेणाऱ्यांमध्ये अजून एकाची भर पडणार आहे, बस. दुसरं काय आहे मला काही चूक आहे? कशाला चिडचिड करतेस? सगळं तुझ्या मनाप्रमाणेच होणार आहे. बस, या घरात मला आता आणखी ही चर्चा नकोय. हॅलो, श्रीकांत बोलतोय. हो, काय झालंय? नाही म्हणजे अंजलीचा फोन ट्राय करतोय, लागत नाहीये. हा, गिरीजाचा फोन आला होता. कंटाळलीस का तू? हो, इतका वेळ बसून राहायची सवय नाहीये ना. एकदा हे झालं ना पूर्ण की मग बघ तुझा चेहरा कसा ग्लो होत होते. श्रीकांत बघतच राहील तुझ्याकडे. खरंच? खूप हौस आहे ना तुला सुंदर दिसण्याची. आता बघ काय होतंय. सॉरी, माझ्याकडनं पडलं ना ते. सॉरी हा, माझ्यामुळे ते. हा बोल. गिरिजा, कुठे आहेस तू? पार्लर मध्ये. पार्लर मध्ये? आणि अंजली ती आहे तुझ्या बरोबर? हो आहे. हा दादू, एक मिनिट. दादू, कुठे चाललायस? अंजलीला शोधायला. ती गिरिजा बरोबर आहे, तिच्याशीच बोलते मी. गिरिजा, कुठे आहेस तू? अरे पार्लर मध्ये आहे मी. अंजली कुठे? हो आहे ना. इनफॅक्ट मीच घेऊन आले तिला तिचा मेकओव्हर करण्यासाठी. अंजली कुठे? अंजली, अगं कसली दिसतेस तू. अंजू, अगं किती गोड दिसतेस. अशा गोड चेहऱ्यावरती राग चांगला दिसत नाही. हा बघ. अहो सागावकर, काय हे सकाळपासून तिसरा चहा आहे हा. वडिलांची चिंता नाही तुला? किती चहा देतेस त्यांना? अंजू, आताच एवढी बाजू घेतो तिची, लग्नानंतर किती घेईल कोणाच ठाऊक. लग्नानंतरचं लग्नानंतर बघू. आत्तापासून कशाला चिडचिड करतेस? तेच तर, मला समजून घेणारच कोणी नाही या घरामध्ये. तायडा, आता हे बघ, खरं तर लग्नाचा खर्च मुलीकडच्या लोकांनी करायचा असतो, म्हणजे अशी पद्धत आहे आपली. आणि हे जर तू विचारलंस तर बिघडलं कुठे? आणि तिचे आई वडील लग्नाच्या खर्चाबद्दल बोलायलाच तयार नाहीत. अंजलीचे वडील कुठे कामाला होते, रिटायरमेंटचे किती पैसे मिळाले, त्या पैशाचं त्यांनी काय केलं, हे सगळं कळल्याशिवाय ना पुढची बोलणीच करू नकोस. आज येईल ना ती अंजली दसऱ्याचं सोनं द्यायला, विचारतेच तिला मी. श्रीकांतच्या घरी बोलणी करायला गेला होतात ना, काय झालं तिकडे? अगं बोललो ना तुला, काय नाही तिकडे आमच्या एकदम अशा नॉर्मल गप्पा झाल्या, चहा वगैरे घेतला. हो, बाकी काय नाही विशेष. तरी बोला ना माझ्याशी बाबा. एवढ्या सगळं बोलणं, सगळ्या गप्पा थोडंच लक्षात राहतात माझ्या. बाबा, मी आल्यापासून बघते तुम्हाला, तुम्ही काहीतरी टाळताय. आईला विचारलं तर आई सुद्धा म्हणाली सकाळी सांगते, आणि सकाळी गेली देवीची ओटी भरायला. बंड्या उठ, आई आली ना की तुला सोडणार नाही ती. उठ म्हणतो ना, पंखा साफ कर. बाबा, तुम्हाला माझी शपथ. काय झालं तिकडे?